So, in this lecture, we are going to learn thermal expansion. आता थर्मल एक्सपान्शन याबद्दल पण आपण लर्न केलेलं आहे की टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर बऱ्याचशा सबस्टन्सचा लेंथ, एरिया आणि व्हॉल्यूम हा इन्क्रीज होत असतो. आयदर तो सबस्टन्स सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस फेज मध्ये असेल. आणि त्यामध्ये पहिला जो टाइप आपण बघणार आहोत तो आहे लिनियर एक्सपान्शन. आता एक कन्सिडर करू, एक सॉलिड रॉड आहे ज्याची लेंथ आहे L. त्यानंतर एका विशिष्ट टेम्परेचरला आपण त्याला हीट केलं आणि हीट केल्यानंतर त्याची जी लेंथ आहे तर ती लेंथ होईल L प्लस डेल्टा L. ओके, आणि यामध्ये जी तिची ओरिजिनल लेंथ आहे त्यामध्ये जो इन्क्रीज झालेला जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण डेल्टा L ला कन्सिडर केली ती लेंथ, आणि म्हणून डेल्टा L हे त्याचं एक्सटेन्शन किंवा एक्सपान्शन असेल. आणि लेंथ मध्ये एक्सपान्शन होत असल्यामुळे त्याला आपण लिनियर एक्सपान्शन म्हणणार. सो इन्क्रीज इन लेंथ ड्यू टू अ इन्क्रीज इन टेम्परेचर. कोणत्याही सबस्टन्सच्या लेंथ मध्ये जर इन्क्रीज होत असेल एक टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यानंतर तर डेफिनेटली त्या एक्सपान्शनला आपल्याला लिनियर एक्सपान्शन म्हणायचं. आता लिनियर एक्सपान्शन मध्ये जी चेंज इन लेंथ आहे अर्थातच डेल्टा L आपल्याला त्याला ओरिजिनल लेंथनं जर आपण रेशो घेतला तर हा रेशो चेंज इन टेम्परेचरच्या काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता प्रोपोर्शनलिटी चिन्ह काढून इज इक्वल टू घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट आपल्याला घ्यायचा आहे, तो कॉन्स्टंट आहे अल्फा 1, आणि म्हणून सूत्र असेल डेल्टा L अपॉन L इज इक्वल टू अल्फा 1 इंटू डेल्टा T. हा जो अल्फा 1 कॉन्स्टंट आपण घेतला त्याला म्हणायचं लिनियर एक्सपान्सिव्हिटी, अदरवाइज दुसरं नेम आहे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता इथे चार्ट दाखवलेला आहे, या चार्ट मध्ये मटेरियल आणि त्यांच्या अल्फा 1 अर्थातच लिनियर एक्सपान्सिव्हिटीच्या व्हॅल्यूज दाखवलेल्या आहेत. ॲल्युमिनियम साठी 2.5 into 10 raised to the power -5 पर केल्विन, जे एसआय एकक आहे ते पर केल्विन आहे. त्यानंतर कारण इथं पहा हे मीटर जे आहे ते लॅब्स होतं आणि इथं अल्फा 1 हा टेम्परेचरच्या काही इनव्हर्सली प्रोपोर्शनली. ओके, सो अल्फा 1 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे केव्हा शक्य आहे हे युनिट संदर्भात सांगायलो. तर हे रेशो जो आहे मीटर टू मीटर कॅन्सल होईल आणि दॅट्स वाय टेम्परेचर केल्विन आहे म्हणून अल्फा 1 पर केल्विन असेल. ब्रास साठी ती व्हॅल्यू आहे 1.8 into 10 raised to the power -5 per Kelvin. आयन साठी 1.2 into 10 raised to the power -5 per Kelvin. आणि लीड साठी 0.29 into 10 raised to the power -5 Kelvin. आता मटेरियल बदलला की त्याची अल्फा 1 ची व्हॅल्यू बदलते. यावरून आपल्याला काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अल्फा 1 संदर्भात की ते मटेरियलची काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी आहे. कारण मटेरियल बदलला की त्याची अल्फा 1 ची अर्थातच कोएफिशिएंट ऑफ एक्सपान्शन ची व्हॅल्यू बदलली. मेटल एक्सपांड्स मोर अँड हॅव रिलेटिव्हली हाय व्हॅल्यूज ऑफ अल्फा 1. आता मेटल जे आहे तर त्यांचं एक्सपान्शन हे जास्त होतं नॉन मेटल्सच्या तुलनेमध्ये आणि त्यांची जी अल्फा 1 ची व्हॅल्यू आहे ती रिलेटिव्हली हाय असते. यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण कॉपर आणि ग्लास संदर्भात घेऊ. कॉपरची अल्फा 1 ची व्हॅल्यू आहे 1.7 into 10 raised to the power -5 पर केल्विन आणि तीच व्हॅल्यू ग्लास साठी आहे 0.32 into 10 raised to the power -5 पर केल्विन. तुलना जर केली तर आपल्या लक्षात येईल की कॉपर एक्सपांड्स अबाउट 5 times more than glass for same rise in temperature. म्हणजे सारखा तापमान वाढ असताना सुद्धा
दोघांची तुलना केली तर ग्लास पेक्षा कॉपर मध्ये जे लिनियर एक्सपान्शन व्हायला ते ऑलमोस्ट 5 टाइम्स आहे. त्यानंतर बोलूया आपण व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता व्हॉल्यूम एक्सपान्शन पहा, एक्सपान्शन इन व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स ड्यू टू इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळे एखाद्या सबस्टन्सचं जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो तर दॅट्स नोन ॲज द व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता एक आपण असं कन्सिडर करू की जो इनिशियल व्हॉल्यूम आहे, ओके, सो जे सबस्टन्स आहे त्याचा इनिशियल व्हॉल्यूम हा व्ही आहे. त्यानंतर जो फायनल व्हॉल्यूम आहे तर हा फायनल व्हॉल्यूम व्ही प्लस डेल्टा व्ही, आणि अर्थातच जे डेल्टा व्ही आहे हा असेल या ठिकाणी वाढलेलं व्हॉल्यूम. ओके, सो लक्षात ठेवायचं इट इज इन्क्रीज इन व्हॉल्यूम, की व्हॉल्यूम किती इन्क्रीज झालेला आहे त्याची व्हॅल्यू आपण डेल्टा व्ही कन्सिडर करू. सो आता अशा केसमध्ये डेल्टा व्ही अपॉन व्ही हा जर आपण चेंज इन व्हॉल्यूम अपॉन व्हॉल्यूम हा जर पाहिला तर हा चेंज इन टेम्परेचरच्या काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. यावेळेस सुद्धा इज इक्वल टू घेऊन आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यायचा आहे आणि तो कॉन्स्टंट आहे अल्फा व्ही. आता अल्फा व्ही ला जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर डेल्टा टी हा डिनोमिनेटर मध्ये जाईल अपोजिट साइडला. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 1 अपॉन डेल्टा टी. आता हा जो अल्फा व्ही आपण व्हॉल्यूम एक्सपान्शन संदर्भात कॉन्स्टंट घेतलेला आहे तर त्याला म्हणायचं व्हॉल्यूम एक्सपान्सिव्हिटी किंवा कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. फर्दर अल्फा व्ही संदर्भात आपल्याला काही स्पेसिफिक मुद्दे पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सबस्टन्स. अल्फा 1 प्रमाणे ही सुद्धा सबस्टन्सची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. एनसीईआरटी मध्ये तुम्हाला एक चार्ट दिला आहे, त्या चार्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल की डिफरंट सबस्टन्स साठी अल्फा व्ही ची व्हॅल्यू ही डिफरंट असते. नॉट स्ट्रिक्टली अ कॉन्स्टंट. अल्फा व्ही संदर्भात आणखीन एक मुद्दा आहे की तो स्ट्रिक्टली कॉन्स्टंट नाही, कारण हाय टेम्परेचरला तो कॉन्स्टंट असतो हे आपण समजून घेणार आहोत. इट इज कॉन्स्टंट ॲट ओनली हाय टेम्परेचर. ग्राफ मध्ये पहा, एक्स ऍक्सिस ला टेम्परेचर आहे 250 500 आणि वाय ऍक्सिस ला एक मटेरियल घेतला आपण कॉपर ज्याची अल्फा व्ही ची व्हॅल्यू 3 into 10⁻⁵ पर केल्विन, 6 into 10⁵ पर केल्विन या रेंज मध्ये आपण घेतली. आता इथं जर पाहिलं तर हा स्लोप तुम्हाला या पॉइंट पर्यंत स्ट्रेट दिसेल. मात्र इथं जर पाहिलं आपण तर अल्फा व्ही ची व्हॅल्यू थोडी इन्क्रीज झाली आणि हाय टेम्परेचरला गेल्यानंतर ही व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला टेम्परेचर कितीही वाढलं तर ती व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट दिसली. बट हे केव्हा पॉसिबल झालं जेव्हा टेम्परेचर हाय असतं, आणि म्हणून सांगितलं की अल्फा व्ही जी आहे हा स्ट्रिक्टली कॉन्स्टंट नाहीये. इट इज कॉन्स्टंट ओनली ॲट हाय टेम्परेचर. हे त्याचं एक्सेप्शन लक्षात ठेवायचं. त्यानंतर थर्मल एक्सपान्शन ऑफ वॉटर. आता या अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये आपण एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर हे लर्न केलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की वॉटरची जी डेन्सिटी आहे ती मॅक्झिमम केव्हा असते 4 डिग्री सेल्सिअसला. ती जनरली जर पाहिलं आपण तर लिक्विड्सला जितकं आपण टेम्परेचर कमी करू तर तितकं त्यांची डेन्सिटी वाढत जाते, पण वॉटरचं एनामेलस बिहेवियर थोडंसं डिफरंट आहे. आता तुम्ही पहिल्या याच्यात जर पाहिलं तर आपल्याला एक्स ऍक्सिसला टेम्परेचर दाखवलेलं आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके, सॉरी तिथे 0 नाही पाहिजे होतं. आणि वाय ऍक्सिसला काय आहे व्हॉल्यूम आहे. आता हा व्हॉल्यूम आपण 1 किलोग्रॅम ऑफ वॉटरचं घेत आहोत हे एक लक्षात ठेवायचं. आता वॉटरचं जी डेन्सिटी आहे त्या डेन्सिटी संदर्भात पण आपल्याला बोलायचं आहे. आता
एक लक्षात घ्या की टेम्परेचर जे आहे इथं स्पेशल अनोमॅलियस बिहेवियर आपल्याला 4 डिग्री सेल्सिअस समजून घ्यायचं आहे. 4 डिग्री सेल्सिअसला ऑलमोस्ट जो व्हॉल्यूम आहे, ओके, सो ऍट 4 डिग्री सेल्सिअस जर आपण पाहिलं तर जो व्हॉल्यूम आहे 1 किलोग्राम ऑफ वॉटरचा तो किती आहे 1 into 10 raised to the power -3 m³ आणि त्यानंतर इथे जर पाहिलं आपण तर 0 डिग्री सेल्सिअसला ती व्हॅल्यू 1 पेक्षा मोर आहे, ओके. आणि त्यानंतर जसं 5 नंतर 4 नंतर इन्क्रीज होईल अशा वेळेस सुद्धा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होत गेलेला आहे. 100 डिग्री सेल्सिअसला ऑलमोस्ट तो 1.04343 into 10 raised to the power -3 m³ इतका तो इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ जो लिस्ट व्हॉल्यूम आहे ना वॉटरचा, जो लिस्ट व्हॉल्यूम आहे हा कोणत्या टेम्परेचरला आहे 4 डिग्री सेल्सिअसला, ओके. तर हे वॉटरचं एक्सेप्शन म्हणता येईल आपल्याला की 4 डिग्री सेल्सिअसच्या बिलो व्हॉल्यूम इन्क्रीज होण्याच्या ऐवजी डिक्रीज होण्याच्या ऐवजी तो इन्क्रीज झालेला आहे. जनरली हे होत नाही. त्यानंतर डेन्सिटी वर्सेस टेम्परेचर, एक्स ऍक्सिसला टेम्परेचर आणि वाय ऍक्सिसला डेन्सिटी घेतलेली आहे आणि इनटू द टर्म ऑफ 10 raised to 3. आता 0 डिग्री सेल्सिअसला पाहिलं जर आपण, ओके, तर इथे पहा 0.9997 into 10 raised to the 3 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. मात्र इथेही आपण जर पाहिलं तर ऍट 4 डिग्री सेल्सिअस, ओके, 4 डिग्री सेल्सिअसला आपल्याला काय करायचं आहे डेन्सिटी बघायची आहे. तर ती डेन्सिटी ऑलमोस्ट 1 आहे. सो 1 into 10 raised to 3 किलोग्राम पर मीटर क्यूब. आता ही वॉटरची आपण डेन्सिटी घेत असतोच व्हॅल्यू, पण लक्षात ठेवायची ही जी व्हॅल्यू आपण घेतो ही फक्त आणि फक्त कोणत्या टेम्परेचरला अप्लिकेबल आहे 4 डिग्री सेल्सिअसला. 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर असेल तरी डेन्सिटी कमीच असणार आणि फर्दर जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करायलो तशी डेन्सिटी ही डिक्रीज होत चालली. याचा अर्थ वॉटरची डेन्सिटी ही मॅक्सिमम 0 डिग्री सेल्सिअस नाही तर 4 डिग्री सेल्सिअसला आहे. सो याचा अर्थ वॉटरची जी मोस्ट डेन्सिटी आहे सर्वात जास्त घनता ही कोणत्या टेम्परेचरला असते 4 डिग्री सेल्सिअसला असते. हे इथं क्लिअर होईल. देन आता आपण बोलू की ऑर्डिनरी टेम्परेचरला काय रूल्स असतात. तर जनरली जे गॅसेस आहेत हे ऑर्डिनरी टेम्परेचरला एक्सपांड मोर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स. म्हणजे गॅसेसचं जे एक्सपान्शन आहे हे सॉलिड आणि लिक्विडच्या तुलनेमध्ये थोडंसं जास्त असतं. आता लिक्विडसाठी आपण जे व्हॉल्यूम एक्सपान्शनची व्हॅल्यू पाहिली, कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज रिलेटिव्हली इंडिपेंडेंट ऑफ द टेम्परेचर. म्हणजे ती टेम्परेचरवर डिपेंड नसते. फॉर एन आयडियल गॅस, आता आयडियल गॅस इक्वेशन आपण पाहिलं PV is equal to nRT किंवा P is equal to μRT. ओके, नो प्रॉब्लेम, कोणताही यूज करा. आता जर आपण प्रेशर कॉन्स्टंट जर धरलं तर प्रेशरला आपल्याला चेंज नाही करायचं. व्हॉल्यूम चेंज कशामध्ये डेल्टा V, टेम्परेचरचा चेंज काय डेल्टा T. सो P डेल्टा V चा फॉर्म्युला काढला आपण NR डेल्टा T असेल. इक्वेशन 2 ला आपल्याला 1 ने डिवाइड करायचं आहे. P डेल्टा V डिवाइडेड बाय PV इज इक्वल टू NR डेल्टा T डिवाइडेड बाय NRT. यामध्ये PP आणि जे कॉन्स्टंट आहे ते कॅन्सल होतील. डेल्टा V अपॉन V इज इक्वल टू डेल्टा T अपॉन T. या पद्धतीचं सूत्र आहे. पण या अगोदर आपण पाहिलं आहे की डेल्टा V अपॉन V हा जो रेशो आहे हा कशाच्या इक्वल आहे अल्फा V इंटू डेल्टा T च्या इक्वल आहे. ओके, आणि सो
यावरून आपल्याला लिहिता येईल की पहा आपण काय करलो अल्फा व्ही अपॉन व्ही याच्या ऐवजी आपण व्हॅल्यू टाकली अल्फा व्ही इंटू डेल्टा टी ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुटअप केली राईट हँड साइड ॲज इट इज. आता डेल्टा टी दोन्हीकडे न्यूमरेटर मध्ये असल्यामुळे कॅन्सल होतील आणि डेल्टा व्ही इज डायरेक्ट इज इक्वल टू 1 अपॉन टी मीन्स रेसिप्रोकल ऑफ टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज इनवर्स ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झाला की अल्फा व्ही डिक्रीज होणार आणि टेम्परेचर जर डिक्रीज असेल तर अल्फा व्ही इन्क्रीज होणार. दॅट्स वाय हा जो सूत्र आहे त्यावरून लक्षात येईल की अल्फा व्ही जो आहे डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आता अल्फा व्ही जी आहे फॉर गॅसेस इज मच लार्जर दॅन फॉर सॉलिड आणि लिक्विड्स. म्हणजे अल्फा व्ही ची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला माहिती आहे की हायली कॉम्प्रेसिव्ह हायली एक्सपान्सिव्ह गॅसेस असतात. सो अल्फा व्ही ची व्हॅल्यू ही गॅसेस साठी खूप जास्त असेल सॉलिड आणि लिक्विड पेक्षा. आणि त्यातही टेम्परेचर संदर्भात जर पाहिलं आपण की ती त्याची जी रेसिप्रोकल आहे इनवर्स आहे याचं एक बेस्ट एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे पहा. आता अल्फा व्ही ची व्हॅल्यू गॅसेस साठी आपण 0 डिग्री सेल्सिअसला जर पाहिली तर ती आहे 3.7 into 10⁻³ पर केल्विन आणि तीच व्हॅल्यू रूम टेम्परेचर साठी किती आहे 3.3 into 10⁻³ म्हणजे टेम्परेचर जेव्हा काय होत आहे इन्क्रीज होत आहे तर अशा वेळेस जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू डेल्टा व्ही ची ही काय होईल डिक्रीज होते आणि यावरून सिद्ध होतं की अल्फा V is reciprocal to temperature किंवा is equal to पण आहे हे आपल्याला ऑलरेडी लर्न केलेलं आहे आपण. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिलेशन बिटवीन अल्फा व्ही आणि अल्फा 1 हे लर्न करणार आहोत.